नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे काव्या टेन्शनमध्ये जिन्यावरून खाली उतरत असते आणि त्याचबरोबर जीवा जिन्यावरून वरती चाललेला असतो आणि तेव्हा इथे जीवाचा काव्याला धक्का लागतो. धक्का लागल्यानंतर सुद्धा जीवा लगेचच तिथून निघून जात असताना इथे काव्या जीवाचा हात पकडते आणि त्याला म्हणत असते, काय नंदिनीच्या जीवा, थांबा हो, नेहमी तुम्हाला इतकी घाई काय लागलेली असते पळण्याची, धावण्याची, जरा शांतपणे कधीतरी उभे राहा. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काव्या हळू बोल, सीन क्रिएट करू नकोस इथे. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, मी हळू बोलते, सीन क्रिएट करत नाही, हळू बोलते पण मुद्द्याचं बोलते. तेव्हा जीवा म्हणतो, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा काव्या म्हणते, तेच जे गेली 1 महिना मी बोललेले नाही आहे. मग बड्डे बॉय, उद्या 12च्या नंतर वाढदिवस आहे तुमचा. नंदिनीताई, तुमचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करणार आहे, पण ह्या वेळेला मी सुद्धा काहीतरी वेगळं करणार आहे. वेगळा ट्विस्ट हवा आहे ना वाढदिवसामध्ये. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काय काय ट्विस्ट आणणार आहेस तू? तेव्हा काव्या म्हणत असते, एवढ्या वर्ष मी तुझ्या वाढदिवसाला तुला बुके पाठवायचे, बरोबर की नाही, तुझ्यासाठी केक ऑर्डर करायचे, त्यानंतर मला हवा तसा तुझा वाढदिवस मी साजरा करायचे, तुझ्या फेवरेट कुकीज मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी बनवून आणायचे. पण ह्या वर्षी मी तसं काहीही करणार नाही आहे. यावर्षी मी तुझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करणार. आता मी काव्यासारखं काही करणार नाही आहे, कारण ही जुनी काव्य नाही आहे, ही आत्ताची नवीन काव्य आहे. आणि म्हणूनच आता तुझ्या वाढदिवसामध्ये सुद्धा काहीतरी ट्विस्ट हवं आहे ना, काहीतरी ट्विस्ट हवं आहे, आणि त्याच पद्धतीने मी तुझा वाढदिवस साजरा करणार. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय काय ट्विस्ट करणार आहेस तू? तेव्हा काव्या म्हणते, ते कळेलच ना तुला उद्या. जीवा, उद्या वाढदिवस तुझा असेल, पण सगळ्यांना आहे ना आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल सुद्धा कळणार आहे. आपल्या दोघांचं काय नातं आहे ना ते उद्या मी सगळ्यांना सांगणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, काव्या तू असं काही करणार नाही आहेस. तेव्हा काव्या म्हणते, मी करणार, मला जे काही करायचं आहे ना ते मी करणार, आता शांतपणे. तू काय करतोस तसंच तर करतोस ना? तेव्हा काव्या म्हणते, जीवा, मी सगळ्या माणसांना मी एक कटकटी, खूपच जास्त आगाऊ आणि तेच तेच करणारी काव्या वाटते, कंप्लीट बॉक्स वाटते मी त्यांना. पण आता नाही, आता मी त्यांना शांतपणे सांगणार आहे की माझ्याबरोबर नेमकं असं घडलंय तरी काय, म्हणून मी सारखी सारखी चिडचिड करत असते, मी अशी विचित्र वागत असते. जेव्हा सगळ्यांना जेव्हा कळेल ना की आपल्याबरोबर नेमकं काय घडलंय, आपण दोघेजण एकमेकांवरती प्रेम करत असताना आपली 2 वेगवेगळ्या माणसांबरोबर लग्न झालीत, ते सुद्धा आपल्या मनाविरुद्ध, तेव्हा सगळेजण काय म्हणतील माहिती आहे? बिचारी काव्या, तिने काय हे सगळं सहन करायचं? काव्या, अगं हे सगळं तू सहन का करतेस? तुकडा पाड आणि निघून जा, असं सगळेजण म्हणतील. आणि ते बिचारे पार्थ, सांग ना त्यांची काय चुकी आहे? तरीसुद्धा ते माझ्याबरोबर इतके चांगले वागतात ना, पण मी त्यांना हाडूस तुडूस करते, त्यांना दुखावते, बरोबर की नाही? मी त्यांचा रागराग करते, त्यांना वाईट वाटेल असं सातत्याने मी वागत असते. आणि तू काय करतोस रे जीवा? सांग ना, तू काय वेगळं करतोस? तू सगळंच वेगळं करतोस. नंदिनीताईला काय म्हणालास तू? नंदिनी माझी बायको आहे, माझा अभिमान आहे, असं म्हणालास ना तू? म्हणजे एका बाजूला तू नंदिनीताईला बायको म्हणतोस, ही सगळी परिस्थिती तू आता मान्य केली आहेस, पण मला पार्थ बरोबर बघितलंस की मात्र तुला मिरच्या झोंबतात, हो की नाही? मी त्यांच्याबरोबर थोडंसं चांगलं बोलले की तुला राग येतो, तू इथे रागराग करतोस, तिरस्कार करतोस माझा, बरोबर की नाही? आणि तू काय करतोस? तू नंदिनीताई बरोबर खूपच जास्त चांगलं वागतोस, तिला बायको म्हणतोस, तिची काळजी घेतोस, म्हणजे हे सगळं तू बरोबर करतोस, हो ना? तेव्हा काव्या म्हणते, पण आता नाही, आता शांतपणे मी सुद्धा सगळ्या गोष्टी हँडल करणार. उद्या वाढदिवस तुझा असणार आहे, पण गिफ्ट मात्र आपल्या दोघांना सुद्धा मिळणार आहे. लोकांना पण कळू दे ना नेमकं काव्याचं असं वागण्यामागे कारण काय आहे, ती अशी चिडचिड का करत असते. तर इथे तिच्या डोक्याला किती मोठं टेन्शन आहे, किती त्रास आहे ना, ते सगळ्यांना कळू दे, म्हणजे सगळ्यांची सिंपत्ती आहे ना माझ्या बाजूने येईल, की इथे बिचारा काव्यावरती किती मोठा अन्याय झाला आहे. तिचं प्रेम दुसरं कुणावरती आहे आणि लग्न मात्र दुसरं कुणाशी झालं आहे. मग आता लोकांनासुद्धा हे सत्य कळायला हवं ना.
मग आता जीवा, वाढदिवस उद्या तुझा असणार आहे, पण बघ मी तुला कसं गिफ्ट देते ते. उद्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या दोघांचं खरं नातं काय आहे ते. मी सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते. कळलं तुला? तेव्हा जीवा म्हणतो, काव्या तू असं काही करणार नाही आहेस. तेव्हा काव्या म्हणते, का का असं करणार नाही आहे? मी सगळ्यांना सांगणार आहे जीवा. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ तुझ्या आईला आता कुठे बरं वाटते, नंदिनीला सुद्धा आता बरं वाटायला लागले आणि जेव्हा पारदादाला हे सगळं कळेल तेव्हा त्याला किती त्रास होईल. तू कुणाला काही सांगणार नाही आहेस काव्या. तेव्हा काव्या म्हणते, अच्छा म्हणजे जीवा देशमुख तुला सगळ्यांची काळजी आहे रे, सगळ्यांचीच. म्हणजे इथे माझ्या आईला काय वाटेल, नंदिनी ताईला काय वाटेल, पार्थला काय वाटेल, पण या सगळ्यांमध्ये काव्या कुठेच नाही आहे. काव्याला काय वाटेल हा गेली 1 महिना तू विचार केलायस का, की माझ्या मनाची काय अवस्था असेल? या गोष्टीचा तू विचार केलायस? अजिबात नाही. मला काय वाटतं ना जीवा, याच्याशी तुला देणं घेणंच नाही आहे. पण जेव्हा तू मला पार्थ बरोबर बघतोस तेव्हा तुला खूपच जास्त राग येतो आणि तेव्हा तू मात्र मला वाटेल तसं बोलत असतोस, हो की नाही? हे म्हणजे असं झालं जीवा, तू आहे ना, तुला मोगऱ्याचा गजराही हवा आहे आणि हातामध्ये असलेलं चाफ्याचं फूलसुद्धा तुला सोडायचं नाही आहे, बरोबर की नाही? तेव्हा जीवा म्हणतो, काव्या हे काय बोलतेस तू? तेव्हा काव्या म्हणते, खरं तेच बोलते मी. तुला माहिती आहे का जीवा तू कसा वागतोयस? दोन्ही दगडांवरती पाय आहे तुझा, दोन्ही दगडांवरती. अरे हे म्हणजे असं झालं, इथे आता बोलतही नाही आहेस आणि मोकळंही करत नाही आहेस, बरोबर ना? स्वीकारतही नाही आहेस आणि मोकळंही करत नाही आहेस. म्हणजे दोन्ही दगडांवरती तुझा पाय आहे. याला काय म्हणतात माहिती आहे का जीवा? डबल स्टँडर्ड वागतोस तू. कळते तुला डबल स्टँडर्ड? तेव्हा जीवा म्हणतो, काय म्हणालीस तू? तेव्हा काव्या म्हणते, हो बरोबरच बोलते मी. आता उद्या बघ ना तुझा वाढदिवस कसा छान साजरा करते, ते सरप्राईज देते तुला. आणि ते सुद्धा असं ना की सगळ्यांना कळेल की नेमकं इथे आता काव्याच्या अशा वागण्यामागे कारण काय आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो की काय करणार आहे काव्या उद्या? ते काय सगळ्यांना सांगेल का? म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे हे ते सगळ्यांना सांगेल. आणि मग काय? नाही नाही, मी असं काही होऊ देणार नाही. मी नकार देईन सगळ्यांसमोर मी नकार देईन आणि म्हणेन की असं काही नाही आहे, नाहीतर सगळं काही संपेल, सगळ्यांना त्रास होईल आणि मला असं होऊ द्यायचं नाही आहे. पुरावे काय? ती पुरावे दाखवेल का सगळ्यांना? पण इथे काही पुरावेच नाही आहेत. जे काही पुरावे आहेत ते पनवेलच्या फार्म हाऊसवरती आहेत, माझ्या रूममध्ये. इथे तर कुठलाच पुरावा नाही आहे. तो इथे आपलं कपाट उघडतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो काही इथे एकमेकांचा हात पकडून जे काही तयार केलेलं असतं तो बॉक्स फक्त आता त्याच्या रूममध्ये असतो. तेव्हा इथे दोघांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्या दोघांनी एकमेकांचा हात पकडून तो आता तयार केलेला असतो, त्याचा स्टॅच्यू तयार करून घेतलेला असतो आणि ते त्याने जपून ठेवलेलं असतं. त्याच्यावरती जे आणि के असं सुद्धा लिहून ठेवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणत असतो की हे सुद्धा कुठेतरी आता लपून ठेवायला हवं आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जे काही दुसरे पुरावे आहेत ते सगळे पनवेलच्या फार्म हाऊसवरती आहेत, त्याच्या रूममध्ये, असं त्याला वाटतं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काव्या पण ना, तिला आत्ताच का सगळ्यांना काही सांगायचं आहे? इथे जर नंदिनी, पारदादा या दोघांना कळलं तर त्या दोघांना किती त्रास होईल. आधीच आम्ही दोघेजणं त्यांच्याबरोबर नीट वागत नाही म्हणून त्या दोघांना त्रास होत असतो. आता कुठे गोष्टी सुरळीत चालू आहेत तर ह्या काव्याला लगेच सगळ्यांना सांगायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे किचनमध्ये आता नंदिनी आणि मानिनी दोघीजणी स्वयंपाक करत असतात. तेव्हा तिथे पार्थ येतो आणि म्हणत असतो, अरे काय चाललंय तुमच्या दोघींचं? आवरणा पटापट, आपल्याला इथे जीवाच्या वाढदिवसाची सगळी तयारी करायची आहे, फार्म हाऊसवरती जायचं आहे ना आपल्याला. तेव्हा मानिनी म्हणते, अरे हो हो पार्थ, हा पार्थच किती एक्सायटेड आहे बघा तुम्ही. म्हणजे जीवाला ज्याचा वाढदिवस आहे त्याला काहीच माहिती नाही आहे, पण पार्थ मात्र सगळी तयारी करतोय अगदी उत्साहात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाहीतर काय, आता आज संध्याकाळीच निघायचं आहे की आपल्याला, बरोबर की नाही? सगळी तयारी केली आहे, जे जे काही हवं आहे ते सगळं घेतलं आहे. म्हणजे इथे कॅरम असू दे, बुद्धिबळ असू दे, त्याचबरोबर लिडो, सगळे गेम घेतलेले आहेत. आणि हे बघा, तुम्ही आहे ना जेवणं खावणाचं इथूनच काही करून घेऊ नका, लंचचं वगैरे सगळं आपण तिथे बघू. आपल्याला दुपारी निघायचं आहे ना, लंचचं मी तिथे बघतो, जेवणं खावणाचं मी तिथे सगळी तयारी करेन. तुम्ही फक्त इथून आता लवकरात लवकर निघा. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, अरे बाप रे, अरे पार तू जरा शांत हो, शांत हो, किती एक्सायटेड झालं आहेस, सगळी तयारी अगदी व्यवस्थित होणार आहे,
कळते ना तुला? तेव्हा इथे आता नंदिनी बघ, नंदिनी जीवाची बायको आहे. आता तिने सगळी तयारी केल्याशिवाय काही स्वस्त बसणार आहे का सांग बरं तू. बरं ते सगळं जाऊ दे, आधी तुझी बायको कुठे आहे ते मला सांग. तेव्हा इथे लगेचच पार्थ म्हणत असतो की माझ्या हृदयामध्ये. तो आपल्या हृदयाला हात लावून दाखवतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे बाप रे, नाही तुझी बायको तिथे आहे, मला दिसत नाही आहे ना ती, इथे आजूबाजूला कुठे आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, दिसत नाही आहे का तुम्हाला, इथेच असेल ना किचनमध्ये कुठेतरी. तेव्हा मानिनी म्हणते, काय काव्या आणि किचनमध्ये, तुला माहिती तरी आहे का? काव्या कधी किचनमध्ये हे बघितली आहेस का तू आमच्याबरोबर स्वयंपाक करताना? अरे कुठे गेली आहे? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, ती रूममध्ये नाही आहे ना, म्हणून मला असं वाटलं की इथे असतील तुमच्याबरोबर किचनमध्ये. तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे, काव्या किचनमध्ये कशी असेल, कुठे गेली आहे काव्या? ते सुद्धा सकाळ सकाळ कुणालाही न सांगता. ती किचनमध्ये पण नाही आहे, रूममध्ये नाही आहे, कुठे गेली कुठे, असं नंदिनी म्हणत असते. तिला काळजी वाटते. तेवढ्यातच काव्या येते आणि म्हणते की मी मंदिरात गेले होते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, कुठे, मंदिरामध्ये? पण का एवढं सकाळ सकाळ तू आणि मंदिरात? तेव्हा काव्या म्हणते, ते म्हणतात ना, एखाद्या नवीन कामाची सुरुवात जर करायची असेल तर इथे देवाचा आशीर्वाद घेऊन करायची असते. तेव्हा नंदिनी म्हणते, नवीन काम? तेव्हा काव्या म्हणते, हो ताई, एक नवीन काम आहे माझं. खूप दिवस रखडलं होतं, पण आता फायनली त्याचा निकाल लागणार आहे, म्हणून मी गेले होते मंदिरामध्ये देवाचा आशीर्वाद घ्यायला. घे ना, प्रसाद घे. तेव्हा इथे काव्या नंदिनीला प्रसाद देते, मानिनीला प्रसाद देते आणि इथे पार्थ आता स्वतःच जातो आणि आपला हात पुढे करतो आणि प्रसाद घेत असतो. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की आता कसं, देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर इथे एका चांगल्या नवीन कामाला सुरुवात करायची आहे. ते कामसुद्धा माझं आता व्यवस्थित होईल, नाही का? तेव्हा नंदिनी म्हणते, नक्कीच, आता तर काम व्यवस्थित व्हायलाच हवं. त्यानंतर इथे काव्या बोलता बोलता जीवाकडे बघत असते. जीवा इथे आता घाबरलेला असतो. त्याला वाटत असते की चला, म्हणजे आता इथे माझं काही खरं नाही आहे, इथे काव्या आता सगळं सत्य सांगणारच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, काव्या येते आणि म्हणत असते, जीवा थांब, आणि ती म्हणते, हे घे, प्रसाद घे ना. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नाही नकोय मला. तेव्हा म्हणते, अरे असं काय करतोयस, मंदिरामध्ये गेले होते ना देवाचा आशीर्वाद घ्यायला, जे काही काम मी आज करणार आहे ते चांगलं व्यवस्थित व्हायला नको का? घे ना, घे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता पार्थच्या हातामध्ये तो पेढा तसाच असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, पार्थ, अरे नुसतं बघतोयस काय त्या प्रसादाकडे, खाऊन पण घे ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही, आज पहिल्यांदा त्या मंदिरामध्ये गेले होते ना सकाळ सकाळ देवाचा आशीर्वाद घ्यायला, तो प्रसादसुद्धा मी बघतोय कसा वाटतोय त्यांच्या हातातून. त्यानंतर मानिनी म्हणते, पार्थ, अरे तू पण ना, खरंच. तेव्हा इकडे आता जीवा आणि काव्या या दोघांमध्ये इथे वाद होत असतो. काव्या म्हणत असते, जीवा, मी गप्प बसणार नाही आहे, मी जे काही बोलले ते मी करणारच, कळतंय ना? काय मग बर्थडे बॉय, आज रात्री 12 वाजल्यानंतर वाढदिवस आहे तुमचा. काय मग वाढदिवसासाठी काय स्पेशल देणार आहात आम्हाला? पार्टी वगैरे तर द्यावी लागेल ना. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो की माझा वाढदिवस. तेव्हा नंदिनी म्हणते, हो, आज रात्री 12 वाजल्यानंतर तुमचा वाढदिवस सुरू होतोय ना, तेव्हा मग पार्टी वगैरे देणार की नाही? तेव्हा इथे आता नंदिनी हे विचारल्यानंतर जीवा खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तेव्हा काव्यासुद्धा विचारत असते, काय मग वाढदिवसाची पार्टी देणार की नाही आम्हाला? त्यानंतर इथे पार्थ म्हणतो, जीवा, अरे असं काय करतोयस, काव्या काहीतरी विचारतायत, त्यांना उत्तर दे. तेव्हा जीवा म्हणतो, दादा, अरे काय उत्तर देऊ, तुला तर माहिती आहे ना, मला माझा वाढदिवस इतका साजरा केलेला आवडत नाही. तेव्हा काव्या म्हणते, असं कसं, माझे बाबा तर नेहमी म्हणतात की आपण आपला वाढदिवस कसा साजरा करतो याच्यावरून कळतं की आपला पुढचा वर्ष कसा जाणार आहे ते, हो की नाही ताई, आपले बाबा म्हणतात की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, आमचे बाबा नेहमी म्हणतात की आपण आपला वाढदिवस छान पद्धतीने साजरा केला पाहिजे, म्हणजे आपण जसा आपला वाढदिवस साजरा करतो आपलं वर्षसुद्धा तेवढं सुखाने आणि समाधानाने जातं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही नाही, पण मला माझ्या वाढदिवसाचं एवढं काही कौतुक वाटत नाही, मी काय एवढं सेलिब्रेट वगैरे करत नाही. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय बोलतोयस तू, तू काय वाढदिवस सेलिब्रेट नाही करत? हा दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या मित्रांना घरी घेऊन येतो आणि त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करतो. मागच्या वेळेला ऑफिसचे काही लोक घेऊन आला होता. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, ते केक ग्रुपवाले का, त्यांना घेऊन आला होतात? तेव्हा पार्थ म्हणतो, केक ग्रुप, तुम्हाला कसं माहिती,
तुम्हाला पण सांगितलं की काय जीवाने? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो मला सांगितलं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे वा जीवा, सगळं सांगितलंस की काय? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता काव्य म्हणत असते, मग ह्या वेळेला आता तुमच्या कुठल्या फ्रेंड्सला बोलवताय तुम्ही इकडे? तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, ह्या वेळेला मी कुणालाही बोलवणार नाही आहे, मीच बाहेर जाणार आहे. मी आता वाढदिवस साजरा करणार नाही घरात. तेव्हा पार्थ म्हणतो, ए जीवा, बाहेर काय जाणार आहे? अरे आता तेव्हा तुझं लग्न झालं नव्हतं म्हणून मित्रांबरोबर बाहेर जायचास. आता लग्न झाले, तुझी बायको आहे. आता वाढदिवस आपण कुठे साजरा करणार आहोत माहिती आहे का तुला? तर कुठे? आपल्या फार्म हाऊसवरती, असं आता जीवाला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रम्या म्हणत असते की अच्छा, म्हणजे जीवाचा वाढदिवस सगळेजण पनवेलवरच्या फार्म हाऊसवरती करणार आहेत. तर म्हणजे आता घरी तमाशे करून झाले, आता फार्म हाऊसवरती तमाशे करणार आहेत का? तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते, नाही ग रम्या, सगळे जाणार नाहीत फार्म हाऊसला. आज दुपारी नंदिनी, जीवा, काव्य आणि पार्थ हे चौघेजण फार्म हाऊसवरती जाणार आहेत. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, बाप रे, हे चौघेजण फार्म हाऊसवरती, म्हणजे तिथे सुद्धा तमाशा होणारच. आता घरामध्ये होत होता, फार्म हाऊसला सुद्धा सोडत नाही आहेत का? तेव्हा इथे तुला सुद्धा कळलं का? म्हणजे जीवाचा वाढदिवस फार्म हाऊसला होणार आहे, तुला पण सांगितलं होतं? तुला त्यांच्या ह्या प्लॅनिंगमध्ये घेतलं होतं का? तेव्हा वसू आत्या म्हणते, नाही नाही, मागच्या वेळेला माझ्या सांगण्यावरून इथे त्यांच्या 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती, तेव्हा घरामध्ये महाभारत घडलं होतं. मग आता जीवाच्या वाढदिवसानिमित्त त्या प्लॅनिंगमध्ये मला घेतील का? आणि मी जाईन तरी का? मला अजिबात त्यांनी बोलावलेलं नाही आहे. तेव्हा हे तुला कसं काय कळलं? तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, अगं आपली मंजू ग, त्यांच्यामध्ये मिथून होता ना, मिथून त्यांचं सगळं प्लॅनिंग करायला होता. मग मिथूनने इथे उत्साहाच्या भरामध्ये मंजूला सगळं काही सांगितलं. त्याच्या पोटात काही राहतं का? आणि मग मंजूला कळल्यानंतर तिच्या पोटात काही राहतं का? ती आली आणि तिने मला सगळं सांगितलं. तेव्हा आता चौघेजण दुपारी इथे आता फार्म हाऊसवरती जायला निघणार आहेत. मग तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं की रम्या तू सुद्धा जा. तेव्हा रम्या म्हणते, नाही नाही आई, मी कशाला जाऊ तिथे? हे बघ, मला असा चीपपणा करायला अजिबात आवडत नाही. त्या लोकांना जायचं आहे ना, जाऊ दे, नंतर काय गोंधळ घालायचा आहे ना तो मी घालेन, पण आता सध्या तरी मला तिथे त्यांच्यामध्ये जायचं नाही आहे. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते की जायचं आहे तुला, तिथे पार्थ आहे आणि पार्थला तिथे एकटं सोडायचं नाही. आणि त्याचबरोबर त्या नंदिनीला सुद्धा सगळं क्रेडिट तुला द्यायचं नाही आहे, नाहीतर नंदिनी लगेच म्हणणार की मी इथे जीवाचा वाढदिवस कसा साजरा केला आणि सगळं क्रेडिट घेणार आणि मग सगळे तिचं कौतुक करणार. त्या नंदिनीला आनंद झालेला मला अजिबात चालणार नाही आहे. म्हणून रम्या, तुला सुद्धा त्यांच्याबरोबर तिथे जायचं आहे म्हणजे जायचं आहे, असं वसू आत्या म्हणत असते. तर इथे सगळेजण म्हणत असतात की जीवा, ह्या वर्षीसुद्धा तुमचा वाढदिवस आपल्याला पनवेलवरच्या फार्म हाऊसवरती करायचा आहे. तेव्हा जीवा म्हणतो, कशाला, दुसरं कुठलं तरी फार्म हाऊस घ्यायचं ना. तेव्हा पार्थ म्हणतो, आपलं फार्म हाऊस असताना आपण दुसरं कुठलं तरी फार्म हाऊस का बघायचं आहे? आणि हे बघ, आता मित्रांबरोबर कुठेही जायचं नाही, आज दुपारीच आपल्याला निघायचं आहे. आजची रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस तिथे आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी आपण घरी येणार आहोत. तेव्हा इथे तुझा वाढदिवस ह्या वर्षी खूपच जास्त स्पेशल असणार आहे, असं आता पार्थ जीवाला म्हणत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, कशाला, तुम्ही पनवेलचं फार्म हाऊस कशाला निवडलं आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, का, नंदिनी आणि काव्या यांनासुद्धा ते बघायचंच आहे ना, तेव्हा आपण तिथेच तुझा वाढदिवस साजरा करणार आहोत. असं ऐकल्यानंतर जीवाला खूपच मोठा धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये काव्या म्हणते, काय, तिथे तुमच्या 2 भावांचे वेगवेगळे रूम आहेत पनवेलला फार्म हाऊसवरती? तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, आणि जीवा त्याच्या रूमच्या बाबत खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे हां, तो कुणालाच आतमध्ये सुद्धा जाऊ देत नाही. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, हो का, बापरे, तुमच्या दोघांचे 2 रूम्स. त्यानंतर इथे आता जीवा खूपच जास्त चिडचिड करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालं आहे, तुम्ही इतके हायपर का होत आहे, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे जीवाला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर इथे आता काव्या देवाचा आशीर्वाद घेत असते. ती म्हणत असते की देवा, गेली 1 महिना मी सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे, पण आता बास, आता इथे जीवाचा वाढदिवस आहे, त्याला गिफ्ट म्हणून, आणि त्याचबरोबर इथे आता सगळ्यांना सत्य कळलं पाहिजे की इथे माझं आणि जीवाचं खरं नातं काय आहे ते. मी आज सगळ्यांना ते सांगून टाकणार आहे.
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता फार्म हाऊसला पोचल्यानंतर इथे जीवा त्याने घातलेलं शर्ट आता बाजूला उडत असतं आणि त्याने आपल्या छातीवरती लिहिलेलं नाव हे काव्याचं आहे. ते आता काव्य म्हणत असते की ते नाव नक्की कुणाचं आहे हे सगळ्यांना कळायला पाहिजे. तर काव्याच्या मनामध्ये जसं आहे तशा पद्धतीने ती जीवाचा वाढदिवस साजरा करणार आहे.